ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम. मित्रांनो, सर्वोत्तम आणि परिपूर्ण दान कोणते आहे? कोणते आहे सर्वात मोठे दानपुण्य? चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत, एक छोट्याशा कथेमार्फत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. काशीपूर नावाच्या गावामध्ये राजाराम नावाचा एक माणूस राहत होता, जो लाकडे तोडून ते लाकडे बाजारात विकून त्याचा उदरनिर्वाह चालवत होता. तो त्याच्या पत्नीसोबत राहत होता. जाळण्यासाठी लागणाऱ्या लाकडांमार्फत होणारी कमाई त्यांना पुरेशी नव्हती. त्यांच्या घरामध्ये अन्न आणि कपड्यांची नेहमी कमतरता असायची. एके दिवशी काळजीत राजारामची बायको त्याला म्हणाली, तुम्ही किती दिवस हे काम करणार आहात? आणि कितीही दिवस हे काम केलं तरीही आपली कमाई वाढणार नाही. आपल्या ह्या कमाईमुळे आपल्याला कोणतेही सण उत्सव साजरे करता येत नाही. ह्या लाकडांचा व्यवसाय करण्यापेक्षा तुम्ही शहरात का जात नाही? तेथेच जाऊन तुम्ही दुसरे काम का शोधत नाही? आणखी असे किती वर्ष आपण असे जीवन जगणार आहोत? तेव्हा राजाराम म्हणाला, हे बघ, मी नेहमी तुझं म्हणणं ऐकत आलो आहे, परंतु मला तुला किती वेळा हे सांगावे लागेल की मी हे गाव सोडून जाणार नाही. शहरामध्ये गावासारखी शांतता नाही आणि आता माझी मुळीच इच्छा नाही की ह्या विषयावर आपण पुन्हा बोलावं. तेव्हा राजारामची पत्नी म्हणते, आता मी तरी काय करणार? मी सुद्धा तुझ्यासोबत कोणत्या पापामुळे बांधले आहे माहीत नाही. ठीक आहे, अन्न तयार आहे, तुम्ही खाऊन जा. भोजन केल्यानंतर राजाराम पुन्हा लाकडे तोडण्यासाठी जंगलात जातो. चालत चालत जंगलामध्ये तो खूप दूरपर्यंत निघून जातो. तो विचार करतो की आज मी इतक्या दूर निघून आलो आहे, पण मला एखादं झाड सापडत नाही. पुढे एक झाड दिसते, परंतु ते खूप छोटे होते. या झाडामुळे माझं काय होणार आहे? ठीक आहे, आजचं काम मी या झाडावरच भागवतो. त्यानंतर राजाराम ते छोटंसं झाड कापतो व त्यापासून लाकडाचं एक ओझं बनवून ते ओझं डोक्यावर घेऊन ती लाकडं विकण्यासाठी बाजाराच्या दिशेने निघतो. परंतु हे काय, राजारामची लाकडं विकत घेण्यासाठी बाजारामध्ये कोणीच नव्हतं. राजाराम विचार करतो, असं वाटत आहे की आता ही सर्व लाकडं मला घरीच घेऊन जावी लागतील. राजाराम लाकडं घेऊन घरी चालला होता. तितक्यातच त्याला कोणीतरी हाक मारतो, हे लाकूड विक्रेता, थोडं थांब. तुझ्याकडे असणारी ही लाकडं किती रुपयाची आहेत? राजाराम म्हणतो, मालक, तुम्हाला ही सर्व लाकडं हवी आहेत की यामधील अर्धी लाकडे हवी आहेत? जर तुम्हाला सर्व लाकडं पाहिजे असतील तर मी फक्त 10 रुपयात तुम्हाला देतो. तो माणूस म्हणतो, मला सर्व लाकडे हव्या आहेत, परंतु तू जी किंमत सांगितली आहेस त्या किमतीमध्ये नाही. मी तुला ह्या लाकडांचे फक्त 5 रुपये देऊ शकतो. राजाराम म्हणतो, अहो शेठ, ह्या किमतीत मी माझी लाकडं विकू शकत नाही, परंतु तसंही मी आता खूप थकलो आहे, त्यामुळे मी तुम्हाला माझ्याकडील ही लाकडं देऊ शकतो. तुम्ही मला 5 रुपये द्या. आधीच मला खूप उशीर झाला आहे. कृपया तुम्ही मला 5 रुपये लवकरात लवकर द्या. मला खूप भूक लागलेली आहे. घरी जाऊन मला जेवायचं आहे. त्यानंतर तो माणूस राजारामला 5 रुपये देतो व सर्व लाकडं घराच्या शेजारी ठेवण्यास सांगतो. तो माणूस पुढे त्याला म्हणतो, तसं तू खूप उपाशी दिसत आहेस. तू काही अन्न खाशील का? सर्व काही तयार आहे. जर तुझ्याकडे वेळ असेल तर तू आधी अन्न ग्रहण कर व त्यानंतर तू तुझ्या घरी जा. राजाराम म्हणाला, मला भूक तर खूप लागली आहे, परंतु जर मी तुमचे अन्न खाल्ले तर तुमच्यासाठी अन्न शिल्लक राहणार नाही, त्यामुळे मी घरी जाऊनच अन्न खातो. तो माणूस म्हणाला, तू काळजी करू नकोस, निश्चिंत होऊन तू जेवण कर. माझ्याकडे इतके अन्न आहे की आणखी 10 लोक खाऊन जातील. जेव्हा पण तुला भूक लागेल तू माझ्याजवळ येऊन अन्न खाऊ शकतोस. राजाराम विचारतो, तुम्ही नेहमी सर्वांनाच असे अन्नदान करता का? तो माणूस म्हणाला, जोपर्यंत देव मला शक्ती देईल तोपर्यंत मला हे कार्य करायचे आहे. पुढे देवांचीच इच्छा. राजाराम म्हणाला, ठीक आहे, मग मी आज जेवण इथेच करतो. त्या दिवशी राजाराम त्या ब्राह्मणाच्या घरी पोटभर जेवतो व त्या ब्राह्मणाचे आभार व्यक्त करतो आणि म्हणतो, शेठ, तुम्ही खरंच खूप चांगले माणूस आहात आणि खूप उदार मनाचे आहात. तुमचे हे चांगले कार्य करण्यासाठी मला तुमची मदत करायची आहे.
आजपासून मी 10 रुपयाचे किमतीचे लाकडं तुम्हाला 5 रुपयातच देत जाईन. ठीक आहे, आता मी जातो. त्यानंतर तो ब्राह्मण म्हणतो, ठीक आहे बाळा, तू जाऊ शकतोस. राजारामने तोडलेली सर्व लाकडं त्या ब्राह्मणाला 5 रुपयामध्ये दिली आणि तो घराकडे निघाला. घरी गेल्यावर राजारामची बायको म्हणाली, काय झालं? एवढा उशीर तुम्ही का केलात? कुठे होतात? आज तुम्हाला चांगले पैसे मिळाले आहेत का? द्या माझ्याकडे ते पैसे. तेव्हा राजाराम म्हणाला, आज तसा चांगला व्यवहार झाला नाही. फक्त 5 रुपये मिळाले आहेत. रोजपेक्षा कमीच आहेत, परंतु हे 5 रुपये तू घे. त्याची बायको म्हणते, काय? फक्त 5 रुपये? तुम्ही मला 5 रुपये देत आहात. मी असा विचार केला होता की जेवढे तू रोज पैसे देतोस त्यापेक्षा दुप्पट पैसे आज देशील, परंतु आज तर तू त्यापेक्षाही अर्धे पैसे आणले आहेस. तू इतका वेळ कुठे होतास? काय करत होतास? तेव्हा तो म्हणाला, अगं मी लाकडं विकायला निघालो होतो, परंतु बाजारामध्ये गेल्यावर मी पाहिलं की माझ्याकडे लाकडं घ्यायला कोणी येतच नव्हतं. त्यानंतर मी आपल्याच जवळच्या गावात गंगापूरमध्ये असणारे ब्राह्मण श्री दीनानाथ यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरी जो पण येतो ब्राह्मण दीनानाथ त्यांना अत्यंत प्रेमपूर्वक अन्न खायला देतात. आपण अशा लोकांसाठी काही ना काही नक्कीच करायला हवं. तेव्हा राजारामची बायको म्हणते, तो असं लोकांना फुकट अन्न खायला देतो म्हणजे तो ब्राह्मण नक्कीच खूप श्रीमंत असेल, नाहीतर तो हे सर्व कसे करू शकतो? एवढ्या सर्वांना अन्न देणाऱ्याची तू कशा प्रकारे मदत केली आहेस? तेव्हा राजाराम म्हणाला, ते व्यक्ती इतके श्रीमंत नाहीत जेवढा तू विचार करत आहेस. त्यांच्या मनामध्ये फक्त दानधर्माप्रती चांगली भावना आहे. गंगापूरमधील मंदिरामध्ये ते एक पुजारी आहेत. त्यांनी कमवलेल्या कमाईमधूनच ते सर्वांना अन्न देत असतात. राजारामची बायको म्हणते, मी तर तुम्हाला फक्त हेच विचारत होते की तुम्ही त्या ब्राह्मणाची मदत कशी केली? आपले उत्पन्न अत्यंत कमी आहे, मग असं असताना आपण त्या ब्राह्मणाला कशी मदत करू शकतो? तुम्ही स्वर्गात जाण्याबद्दल विचार करू नका. सर्वप्रथम पृथ्वीवर कसं जगायचं ह्याबद्दल विचार करा. तेव्हा राजाराम म्हणतो, तुला माहीत तरी आहे का मी काय केले आहे? मी त्या ब्राह्मणाला म्हणालो की मी जे लाकडं आणतो ती लाकडं मी तुम्हाला अर्ध्या किमतीत देईन. उद्यापासून मी लाकडांचं एक ओझं त्यांच्यासाठी आणि दुसरं ओझं आपल्यासाठी तोडत जाईल. तेव्हा राजारामची बायको म्हणते, उद्यापासून जर तुला लाकडाचे 2 ओझे तोडता आले तरच तू लाकडे विकायला जा, नाहीतर फक्त 5 रुपयांमध्ये मी आपला घर चालवू शकत नाही. राजाराम सांगतो, जो मी निर्धार केला आहे तो पूर्ण करण्याचे मी पूर्ण प्रयत्न करेन. पुढे देवाचीच इच्छा. मी त्या ब्राह्मणाच्या घरी अन्न खाल्ले आहे. आता राजाराम रोजच्या रोज ते लाकडे कापत असे आणि ती लाकडे गंगापूरमधील ब्राह्मण दीनानाथ यांना देऊन त्यांच्याकडून फक्त 5 रुपये घेत असे. एके दिवशी ब्राह्मण दीनानाथ भोजन करण्यासाठी बसले होते. तेव्हाच बाहेरून आवाज आला, हे ब्राह्मण देवता, मी लाकडे घेऊन आलो आहे. मला तुम्ही 5 रुपये द्या. तुम्ही इथे येऊन तुमची लाकडे घ्या, जेणेकरून मला इथून जाता येईल. राजारामचं हे बोलणं ऐकल्यानंतर ब्राह्मण दीनानाथ म्हणाले, हे बघ राजाराम, मी आज तुला 5 रुपये देऊ शकत नाही. तू तुझी लाकडं घे आणि इथून जा. तेव्हा राजाराम म्हणाला, लाकडे घेऊन परत का जाऊ? मी ही लाकडं तुमच्यासाठीच आणली आहेत. तुमच्याकडे आता पैसे नसतील तर तुम्ही उद्या द्या. मला आता खूप भूक लागली आहे, त्यामुळे तुम्ही मला थोडे अन्न द्या. मला तुम्ही अन्न तर देऊ शकता ना? तसं तर तुम्ही सगळ्यांनाच अन्न देत असता. तेव्हा ब्राह्मण म्हणतात, ठीक आहे राजाराम, सर्वप्रथम तू तुझे पाय धुवणे. मी तुझ्या जेवणाची व्यवस्था करतो. मित्रांनो, ब्राह्मण दीनानाथ त्यांच्या घरात जाऊन पत्नीला हा सर्व प्रकार सांगतात. तेव्हा ब्राह्मणची पत्नी म्हणते, तुम्ही त्या लाकूडवाल्याला असं वचन का दिले आहे? आपल्या घरी तर खाण्यासाठी काहीच शिल्लक नाही. फक्त तेच अन्न शिल्लक आहे जे अन्न तुम्ही खात आहात. यावेळी आपण राजारामला अन्न कसे देणार? सर्व अन्न संपले आहे. तुम्हाला हे माहीत नाही का? तेव्हा ते ब्राह्मण म्हणतात, अगं यामध्ये इतकं मोठं असं काय झालं? तू मला जे अन्न दिले आहेस ते राजारामसाठी पुरेसे आहे. मी असा विचार केला आहे की मी आज उपवास करतो. तेव्हा त्या ब्राह्मणाची पत्नी म्हणते, मला सांगा, तुम्ही असे किती दिवस करणार आहात? जर आपल्याकडे तेवढे नाहीच आहे, मग हे सर्व कशासाठी करायचं?
आपण जे काही करतो आहोत, जे दानधर्म करतो आहोत, आपण हे सर्व कुठून आणायचं? तेव्हा ब्राह्मण दीनानाथ म्हणतात, सर्व काही देवाची कृपा आहे. देव पाहून घेईल की त्याने आपल्याला कुठून द्यायचे. सर्वप्रथम तू राजारामला अन्न दे. ब्राह्मण दीनानाथ हे नेहमीच त्यांच्या घरी येणाऱ्यांना अन्न द्यायचे, मग त्यांच्या घरात काय असो अथवा नसो. इकडे राजाराम रोजच्या रोज जंगलामध्ये जाऊन लाकडे तोडत असे. राजाराम जंगलामध्ये जाऊन विचार करू लागला की जंगलात समोरील सर्व सुकी झाडं मी तोडली आहेत. आता फक्त हिरवी झाडं उरली आहेत. जंगलामध्ये आत जाणे थोडे अवघड आहे. मी यापूर्वी कधीच जंगलात इतक्यामध्ये गेलो नाही. मला थोडं सावध राहायला पाहिजे. ह्या जंगलामध्ये भयानक प्राणी असू शकतात. जर त्या प्राण्यांनी मला काही केलं तर? असाच विचार करून राजाराम जंगलामध्ये थोडा पुढे जातो. परंतु भरपूर अंतर चालूनही राजारामला जंगलामध्ये सुकलेली लाकडं कुठेही दिसत नाहीत. थोडे अंतर चालल्यानंतर राजारामला एक झाड दिसते. ते झाड खूप मोठे होते. मी या झाडाची एक फांदी जरी तोडली तरी यापासून 3 ओझे नक्कीच होतील. आधीच मला खूप उशीर झाला आहे. असा विचार करून राजाराम त्या मोठ्या झाडावर चढतो आणि त्या झाडावर चढून एका फांदीवर बसून तीच फांदी राजाराम कापू लागला. त्या झाडाची ती फांदी खूप मोठी असल्यामुळे ती फांदी तुटून एका दुसऱ्या झाडाच्या मुळाजवळ पडते. तेव्हा अचानक तिथे एक तपस्वी प्रकट होतात आणि ते रागात म्हणतात, माझी तपश्चर्या कोणी भंग केली आहे. मला असं वाटत आहे की तो तूच आहेस. मी तुला शाप देतो की तू कुत्रा होशील. तेव्हा राजाराम घाबरून म्हणतो, महाराज, मला माहीत नव्हतं की तुम्ही इथे खाली बसला आहात. तपस्वी म्हणतात, मी इथे मागच्या 100 वर्षापासून तपश्चर्या करत आहे आणि आज तू माझी तपश्चर्या भंग केली आहेस. राजाराम म्हणाला, मी तर ह्या जंगलामध्ये रोज झाडे तोडण्यासाठी येतो आणि जळण्यासाठी उपयोगी लाकडं मी बाजारात नेऊन विकत असतो. मी जाणून बुजून असं बिलकुल केलेलं नाही. कृपा करून तुम्ही मला शाप दिलेला परत घ्या. तेव्हा ते तपस्वी म्हणतात, मी रागामध्ये तुला शाप दिला आहे कारण तू माझी तपश्चर्या मोडली आहेस. परंतु आता तो शाप मागे घेणे शक्य नाही. मी तुला ह्या गोष्टीवर एक उपाय नक्की सांगू शकतो. राजाराम म्हणाला, कृपया तुम्ही उपाय लवकर सांगा. मी या शापापासून मुक्तता मिळवण्यासाठी काय करू शकतो? तेव्हा तपस्वी म्हणाले, तू त्या व्यक्तीला शोध जो सर्वोत्तम दान करतो. त्याने अन्न ग्रहण केल्याने त्याच्या ताटामध्ये एक दाणा जरी शिल्लक राहिला, तो दाणा जर तू खाल्लास तर तू ह्या शापापासून मुक्त होऊ शकतो. राजाराम रडत म्हणतो, मी माझ्या कुटुंबाचे पालनपोषण रोजच्या रोज लाकडे तोडून व ती लाकडे बाजारात विकून करत असतो. आता मी कुत्रा झालो, मग माझ्या पत्नीचे काय होईल? तपस्वी म्हणतो, काळजी करू नकोस. तुझ्या पत्नीला कोणत्याही गोष्टीची काहीच कमतरता भासणार नाही. देव आहेत, ते तिची सर्व व्यवस्था करतील. जेव्हा तुझ्या शरीराचा पूर्ण रंग पांढरा होईल तेव्हा तुला दिलेला शाप तुटेल. तेव्हा तू सर्व कष्टांपासून मुक्त होशील आणि धनधान्याने तू सुखी आयुष्य जगशील. राजाराम शापामुळे एक कुत्रा झाला. तो म्हणतो, मला आता परवानगी द्या महाराज. इतके म्हटल्यानंतर राजाराम शापापासून मुक्तता मिळवण्यासाठी त्याचा प्रवास सुरू करतो. तो विचार करू लागतो की ज्या प्रकारे ऋषी मुनींनी सांगितले आहे तसे मला सर्वोत्तम दान करणारा व्यक्ती कुठे मिळू शकेल. मला काहीच कळत नाही. इतक्यातच राजारामच्या डोक्यामध्ये विचार येतो की गंगापूर गावामध्ये असणारे ब्राह्मण दीनानाथ हे खूप उदार मनाचे आहेत. मी माझा पहिला प्रयत्न म्हणून ब्राह्मण दीनानाथ यांच्याजवळ जातो. कुत्र्याच्या रूपामध्ये राजाराम ब्राह्मण दीनानाथ यांच्या घरी जातो. दीनानाथ त्याच्या पत्नीला म्हणत असतो, चल, आज खूप चांगले झाले. आज कोणत्याही अडचणीशिवाय मी सर्व पाहुण्यांना अन्न देऊ शकलो. आज खरंच मी खूप समाधानी आहे. देवाने मला त्या सर्वांना अन्न देण्याची शक्ती द्यावी जे माझ्यासाठी येत असतात. त्यानंतर ते ब्राह्मण दीनानाथ अन्न ग्रहण करण्यासाठी बसतात. ब्राह्मणाने अन्न ग्रहण केल्यानंतर उरलेले अन्न त्यांची पत्नी बाहेर फेकून देते. राजाराम कुत्र्याच्या रूपामध्ये तिथे आला आणि ते अन्न त्याने खाल्ले. ब्राह्मणाच्या बायकोने जे अन्न बाहेर टाकले होते ते अन्न खाल्ल्यानंतर राजारामचे अर्धे शरीर पांढरे होते. राजाराम आनंदाने म्हणतो की मला वाटलेच होतं की ब्राह्मण दीनानाथ हे खूप उदार मनाचे व्यक्ती आहेत.
त्यामुळे मला आता लगेचच अर्ध्या शापापासून मुक्तता मिळाली आहे. परंतु पूर्णपणे शापातून मुक्त होण्यासाठी मला दुसऱ्या व्यक्तीला शोधावे लागेल. मला इकडे तिकडे शोधावे लागेल. कोणीतरी नक्कीच मिळेल. त्या ऋषीमुनींनी मला जो श्राप दिला आहे त्यापासून जर मला मुक्तता मिळाली तर मी धनधान्याने संपन्न होईल. मी असे अनेक वर्ष जरी लाकडं कापली तरीसुद्धा मी इतका श्रीमंत बनू शकणार नाही. परंतु त्या ऋषीमुनींनी दिलेल्या शापामुळे माझ्यासोबत हे खूपच चांगले झाले आहे. मला हा श्राप देण्यासाठी तुमचे खूप खूप आभार महाराज. इतकं म्हटल्यानंतर राजाराम दुसऱ्या माणसाला शोधू लागतो. एके दिवशी संतोष नावाचा एक माणूस नांगरणी करताना राजारामला दिसतो. हे पाहून राजाराम त्याच्या घराजवळ जातो. तिथे गायीचे दान घेतलेला सुरेश गायीला घेऊन संतोषबद्दल विचारत असतो. संतोष खूपच पवित्र माणूस आहे. तो फक्त मलाच नाही तर अशा अनेक लोकांना गाय दान करत असतो. त्या सर्व लोकांचे आशीर्वाद नक्कीच संतोषसोबत असतील. राजारामने जेव्हा त्या व्यक्तीचे बोलणे ऐकले तेव्हा तो म्हणू लागला, वा वा, आज तर मला शापापासून मुक्तता नक्कीच मिळेल. हा माणूस पण त्या ब्राह्मणासारखाच असेल जो सर्वात चांगले दान करत आहे. थोडा वेळ थांबून पाहतो की संतोष कधी अन्न ग्रहण करतो. राजारामने बराच वेळ तिथे वाट पाहिली. त्यानंतर संतोषने अन्न खाल्ले व शिल्लक राहिलेले अन्न त्याने बाहेर फेकून दिले. राजारामने लगेचच जाऊन ते अन्न खाल्ले. परंतु आता मात्र राजारामला खूपच आश्चर्य वाटले, कारण त्याचा रंग बदलला नव्हता. तो विचार करू लागला, हे काय झाले? माझे पूर्ण शरीर पांढरे का झाले नाही? संतोषने गौमाताचे दान केले होते, मग माझे रंग बदलले का नाही? मला काहीच समजत नाही. तो पुन्हा येऊन ब्राह्मण दीनानाथ यांच्या घराच्या बाहेर बसला. तिथे दोन माणसं एकमेकांसोबत बोलत होते. अरे सुशील, आज संतोषने पुन्हा गाय दान केले आहे. तो दिसायला कितीही दानी माणूस दिसला तरीसुद्धा तो नेहमी गावाच्या बाहेर असणाऱ्या लोकांनाच गाय दान करत असतो. परंतु जर तू यामागील सत्य जाणून घेतले तर तुलासुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल. त्याच्या सर्व गायी 2 महिन्यापेक्षा जास्त काळ दूध देत नाही. त्याला हे आधीपासूनच माहीत असते. मग तो त्यांना बसवून का खायला घालेल आणि म्हणूनच तो गाय दान करत असतो. तेव्हा सुशील म्हणतो, असं आहे का? जर असं असेल तर नक्कीच त्याला पाप लागेल. आपला राजासारखा कोणीही करू शकत नाही. आपले राजे एक महान दानी आहेत. ते 1 आठवड्यापासून लोकांना अन्न देत आहेत आणि उद्या शेवटच्या दिवशी अन्नदानासोबतच वस्त्रदानसुद्धा करणार आहेत. ते तिथे सर्वांसोबत मागच्या 1 आठवड्यापासून अन्न ग्रहण करतात. कधीतरी त्यांच्यासारखा धार्मिक माणूस पाहिला आहेस का? हे तर काहीच नाही. त्यांनी आपल्यासाठी चांगले चांगले रस्ते बनविले आहेत. ठिकठिकाणी विहिरी आणि तलाव खोदले आहेत. म्हणजेच त्यांनी प्रजेसाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत. त्या 2 व्यक्तींचे हे बोलणं ऐकल्यानंतर राजाराम खूप खुश झाला. त्याने मनामध्ये विचार केला की आता नक्कीच मला माझ्या मिळालेल्या शापापासून मुक्तता मिळेल. मला लगेचच राजाजवळ पोचायला पाहिजे. राजा राजमहालात अन्न खाण्याचे सोडून लोकांसोबत जेवत आहेत. मला या गोष्टीचा फायदाच घ्यायला हवा. पुढच्याच दिवशी राजाराम त्या ठिकाणी पोहोचतो जिथे राजा अन्नाचे वाटप करत होता. तिथे त्यांनी राजाला कपडे वाटप करताना पाहिले. तो विचार करू लागला, राजा किती चांगला माणूस आहे. राजा लोकांना अन्नदान करतो, त्याचबरोबर वस्त्रसुद्धा दान करतो. मी ज्या दुसऱ्या माणसाला शोधत होतो नक्कीच हा तोच असावा. मला राजाच्या जेवणापर्यंत वाट पाहावी लागेल. राजा जेव्हा अन्न ग्रहण करतो त्यानंतर उरलेले अन्न सैनिक बाहेर फेकून देतात. हे पाहून राजाराम तिथे जातो आणि फेकून दिलेले अन्न खाऊ लागतो. परंतु आतासुद्धा राजारामला खूप आश्चर्य वाटलं. राजाराम विचार करतो की एवढ्या मोठ्या दानी राजाचे अन्न खाल्ल्यानंतरसुद्धा माझ्या शरीराचा रंग बदलला नाही. मला असं वाटत आहे की हा श्राप काहीतरी वेगळा आहे. मला ताबडतोब त्या ऋषीजवळ जायला पाहिजे ज्याने मला हा श्राप दिला आहे. राजाराम त्या स्थानावर पुन्हा पोहोचतो जिथे ते ऋषी होते. राजाराम तिथे जाऊन त्या ऋषीमुनींना प्रणाम करतो. ते ऋषीमुनी राजारामला निराश अवस्थेत पाहून विचारतो, काय झाले आहे राजाराम? असं का वाटत आहे की तुला आत्तापर्यंत फक्त एकच माणूस सापडला आहे? तुझ्या शरीराचा फक्त अर्धाच रंग बदलला आहे. तुला दुसरा माणूस सापडला नाही का?
मीच तुला शाप देऊन बरेच दिवस उलटून गेले आहेत. तेव्हा राजाराम म्हणतो, माझ्या मनामध्ये शंका आहे. ब्राह्मण दीनानाथ यांचे अन्न खाल्ल्यानंतर माझ्या शरीराचा अर्धा रंग पांढरा झाला. त्यानंतर त्याच्यापेक्षाही अधिक प्रमाणात दान करणाऱ्या व्यक्तींना मी पाहिले, परंतु त्यांच्याकडील अन्न खाल्ल्यानंतर मला काहीच फायदा झाला नाही. त्याचबरोबर आपल्या शहरातील राजा खूप मोठे धार्मिक व्यक्ती आहेत. 1 आठवड्यापर्यंत त्यांनी सर्वांना अन्नदान केले, वस्त्रदानसुद्धा केले. इतक्या मोठ्या धार्मिक व्यक्तीकडून अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा मी या शापापासून मुक्त होऊ शकलो नाही. मला असं वाटत आहे की ह्यामध्ये काहीतरी रहस्य आहे. महाराज, कृपया तुम्ही यामागील रहस्य मला सांगा. तेव्हा ते संत म्हणाले, तू ज्या 2 व्यक्तीकडे अन्न खाल्ले त्यांनी जे दान केले होते ते दान खरे दान नव्हते. संतोष अशा गोष्टींचे दान करत होता ज्या गोष्टीची त्याला गरज नव्हती. जर त्याला त्या गोष्टीची गरज असती तर त्याने त्या गोष्टीचे दान केलेच नसते. अशाच प्रकारे राजा जे काही देत आहे त्यालासुद्धा दान समजले जात नाही, कारण राजा स्वतः कमावत नाही. राजा तर प्रजेकडून मिळालेल्या करातूनच प्रजेला दान करत असतो. आणि म्हणूनच जे दान राजाने केले ते दान समजले जाऊ शकत नाही. ते सर्व लोकांचे पैसे आहेत. राजा लोकांवरच खर्च करत आहे. म्हणूनच राजाचे अन्न खाल्ल्यानंतरसुद्धा त्या शापापासून तू मुक्त होऊ शकला नाहीस. राजाराम, सर्वात योग्य दान म्हणजे त्या ब्राह्मण दीनानाथने उपाशी असणाऱ्या लोकांना अन्न दिले. त्या वेळेला त्यांनी स्वतः अन्न ग्रहण केले नाही, परंतु त्यांच्या घरी येणाऱ्यांना त्यांनी अन्न दिले आहे. म्हणूनच त्यांनी केलेले हे सर्वोत्तम दान आहे. राजाराम, तू काहीतरी दुसरे प्रयत्न कर. तू नक्कीच या शापापासून मुक्त होऊ शकशील. राजाराम म्हणाला, ठीक आहे महाराज, मी सर्व काही अगदी योग्य प्रकारे समजलो आहे. तुमचे खूप खूप आभार. राजाराम दुःखी मनाने तेथून निघून जातो. तो विचार करतो, मी तर खूपच थकलो आहे. मला खूप भूक लागली आहे. मला जर अन्न मिळाले तर खूप चांगले होईल. इतक्यातच राजारामला एक म्हातारा व्यक्ती मडक्यामध्ये पाणी घेऊन जाताना दिसतो. तिथे 2 व्यक्ती बोलत होते. त्या म्हाताऱ्या व्यक्तीला पाहतोस, तो मडक्यामध्ये पाणी आणतो आणि तिथे ठेवतो. तो ह्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना पाणी देत असतो. हा म्हातारा व्यक्ती दिसायला तर 90 वर्षापेक्षाही अधिक वयाचा दिसतो, परंतु तो जे काही करतो आहे ते कार्य कौतुकास्पद आहे. त्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीने त्यांच्यासोबत जे अन्न आणले होते ते अन्न खाऊ लागले. उपाशी असलेला राजाराम त्या वृद्ध व्यक्तीजवळ जातो. तो म्हातारा व्यक्ती त्याच्या जवळील अन्नामधून थोडेसे अन्न राजारामला देतो. जसे राजाराम त्या वृद्ध व्यक्तीकडे अन्न खातो, ताबडतोब तो त्याच्या शापातून मुक्त होतो व लगेचच तो कुत्र्यापासून एक माणूस बनतो. राजाराम त्या म्हाताऱ्या व्यक्तीचे आभार व्यक्त करतो आणि तो माघारी परत येतो. दान कधीही छोटा किंवा मोठं नसतं. दुसऱ्यांची भूक भागवणारे ते ब्राह्मण दीनानाथ आणि तहान भागवणारे ते वृद्ध व्यक्ती यांच्यासारखा असतो. सर्वोत्तम दान हे स्वतःऐवजी दुसऱ्यांची मदत करणे हे आहे. अशा प्रकारे चालत चालत राजाराम त्याच्या पत्नीजवळ त्याच्या गावात पोहोचतो आणि आनंदाने आयुष्य जगू लागतो. इकडे ब्राह्मण दीनानाथ यांनी एवढे दान केले होते की त्यांच्याकडे खायलासुद्धा काही उरले नव्हते. जेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना विचारले की शेजारच्याच गावामध्ये एक शेठ राहतात आणि ते पुण्य विकत घेतात, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुमच्याकडील काही पुण्य विकून काही पैसे घेऊन या, ज्या पैशातून आपले काही काम चालेल. त्या ब्राह्मणाची इच्छा नसूनसुद्धा पत्नीच्या वारंवार म्हटल्यामुळे तो तिथे जाण्यासाठी तयार झाला. ब्राह्मण दीनानाथच्या पत्नीने रस्त्यामध्ये खाण्यासाठी त्यांना 4 भाकरी दिल्या. भाकऱ्यांची शिदोरी घेऊन ब्राह्मण दीनानाथ त्याच्या मार्गाला निघाला. जेव्हा ते ब्राह्मण त्या नगराच्या शेजारी पोहोचले, ज्या नगरामध्ये तो शेठ राहत होता, तिथे एक तलाव होता. त्याच तलावामध्ये स्नान आदी कार्यापासून निवृत्त झाल्यानंतर ब्राह्मण दीनानाथ भाकरी खाण्यासाठी बसतो की इतक्यातच त्याच्यासमोर एक कुत्री आली. त्या कुत्रीने जंगलामध्ये पिल्लांना जन्म दिला होता. तिची ती पिलं आणि ती कुत्री मागच्या 3 दिवसापासून उपाशी होते. खूप जोरात पाऊस पडत होता आणि त्यामुळेच ती पिल्लांना एकटे सोडून शहरात जाऊ शकत नव्हती. त्या कुत्रीला उपाशी असलेले पाहून ब्राह्मण दीनानाथ यांनी त्या कुत्रीला त्यांच्या जवळील एक भाकरी दिली. त्या कुत्रीने ती भाकरी खाल्ली.
त्यानंतर ब्राह्मण दीनानाथ यांनी त्यांच्याकडील दुसरी भाकरी त्या कुत्रीला दिली. ती दुसरी भाकरीसुद्धा तिने खाल्ली. अशा प्रकारे एक एक करून त्या ब्राह्मणाने 4ही भाकऱ्या त्या कुत्रीला खायला दिल्या. कुत्रीने 4 भाकऱ्या खाल्ल्यानंतर ती तृप्त झाली. नंतर ब्राह्मण उपाशी तेथून उठून निघून गेला. त्यानंतर ब्राह्मण त्या शेठजवळ पोहोचला. शेठजवळ गेल्यानंतर ब्राह्मण त्याचे पुण्य विकण्याबद्दल शेठला म्हणाला. शेठ म्हणाला, तुम्ही दुपारनंतर या. त्या शेठची बायको खूपच पतिव्रता स्त्री होती. शेठने त्याच्या पत्नीला विचारले, एक व्यक्ती आला आहे, त्याला त्याचे पुण्य विकायचे आहे आणि म्हणूनच तू मला सांग, त्याच्या पुण्यापैकी कोणते पुण्य सर्वोत्तम आहे. शेठची बायको म्हणाली, आज त्याने तलावाच्या शेजारी बसून उपाशी असलेल्या कुत्रीला ज्या 4 भाकरी दिल्या आहेत तेच पुण्य तुम्ही विकत घ्यायला पाहिजे, कारण हे पुण्य त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे पुण्य आहे. ठरलेल्या वेळी ब्राह्मण दीनानाथ शेठजवळ आले आणि शेठला येऊन म्हणाले, तुम्ही माझ्या पुण्यापैकी कोणते पुण्य खरेदी करू शकता. शेठ म्हणाले, आज तुम्ही जो यज्ञ केला आहे, आम्ही या यज्ञाच्या पुण्याला खरेदी करू इच्छित आहोत. ब्राह्मण म्हणाले, मी आज कोणतेही यज्ञ केले नाही. माझ्याकडे तर इतके पैसेच नाही की मी यज्ञ करू शकेल. तेव्हा शेठ म्हणाले, आज तुम्ही तलावाच्या शेजारी बसून उपाशी कुत्रीला ज्या 4 भाकरी दिल्या आहेत, मी तेच पुण्य विकत घेऊ शकतो. ब्राह्मणाने विचारले, त्या वेळेला तर तिथे कोणीच नव्हतं, मला कोणी पाहतसुद्धा नव्हतं, मग तुम्हाला ही गोष्ट कशी समजली. तेव्हा शेठ म्हणाला, माझी बायको पतिव्रता स्त्री आहे, तिनेच या सर्व गोष्टी मला सांगितल्या आहेत. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, खूपच छान, तुम्ही माझे ते पुण्य घेऊ शकता, परंतु तुम्ही त्यांचे मूल्य काय देणार. शेठ म्हणाला, तुमच्या भाकऱ्या जेवढ्या वजनाच्या होत्या तेवढ्याच वजनाचे हिरे मोती मी तुम्हाला देईन. ब्राह्मण दीनानाथ यांनी शेठचा हा प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर शेठने अंदाजे 4 भाकऱ्या बनविल्या आणि तराजूच्या एका पारड्यामध्ये त्या भाकऱ्या ठेवल्या आणि दुसऱ्या पारड्यामध्ये हिरे मोती इत्यादी ठेवले. परंतु अनेक रत्न ठेवूनही भाकरी असलेला पारडा वर गेला नाही. तेव्हा शेठ म्हणाले, आणखी रत्नांची पिशवी आण. जेव्हा ब्राह्मण दीनानाथ यांनी त्यांच्या पुण्याचे हे प्रभाव पाहिले तेव्हा त्यांचे डोळे उघडले. तो म्हणाला, शेठ, मला आता माझे पुण्य विकायचे नाही. शेठ म्हणाले, जशी तुमची इच्छा. त्यानंतर ते ब्राह्मण दीनानाथ तेथून निघून गेले. नंतर त्याच तलावाजवळ गेले जिथे त्यांनी त्या कुत्रीला भाकरी खायला घातली होती. तिथे गेल्यानंतर त्यांची तलावाच्या काठावर असणाऱ्या काचेचे तुकडे दगड उचलून त्यांच्या पिशवीमध्ये बांधले व ते घेऊन ते घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी ती पिशवी त्यांच्या बायकोला दिली आणि म्हणाले, आपण ही पिशवी अन्न ग्रहण केल्यानंतर उघडू. असं म्हटल्यानंतर ब्राह्मण दीनानाथ तेथून निघून गेले. परंतु इकडे बायकोला ती पिशवी उघडण्याची खूप उत्सुकता लागली होती. तिने ती पिशवी उघडली तेव्हा तिने पाहिले त्या पिशवीमध्ये हिरे, माणिक अशा प्रकारचे अनेक रत्न चमकत होते. हे सर्व पाहून त्याची बायको खूप प्रसन्न झाली. थोड्या वेळानंतर जेव्हा ब्राह्मण दीनानाथ घरी परत आले तेव्हा त्यांच्या बायकोने विचारले, तुम्ही एवढे सर्व रत्न कुठून घेऊन आला आहात. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, तू काय मस्करी करत आहेस का. दीनानाथची बायको म्हणाली, मी मस्करी करत नाही, मी स्वतः पिशवी उघडून पाहिली आहे. त्या पिशवीमध्ये मौल्यवान हिरे माणिक भरलेले आहेत. दीनानाथ म्हणाला, मला आणून दाखव. ब्राह्मणाच्या बायकोने पिशवी उघडून दीनानाथ यांच्या समोर ठेवली. ब्राह्मण हा सर्व प्रकार पाहून आश्चर्यचकित झाला. ब्राह्मण दीनानाथ यांनी सर्व गोष्टीला त्या पुण्याचे प्रभाव समजले, जे पुण्य त्यांनी त्या कुत्रीला भाकरी खायला घालून कमवले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रवासाची सर्व हकीकत त्यांच्या बायकोला सांगितली. मित्रांनो, या कथेमार्फत आपल्याला हे समजते की निराधार प्राण्याला दिलेल्या दानाचे फळ अनंतपट असते. तोच सर्वात मोठा दान असतो आणि सर्वात मोठं पुण्यही असते. देवाच्या कृपेने दगडसुद्धा हिरे बनतात. अशा प्रकारे निराधार आणि अनाथांना दिलेले दान हे सर्वोत्तम दान आहे. एखाद्याला संकटाच्या वेळी दिलेले दान हे सुद्धा सर्वोत्तम आहे. भूकंप, पूर अशा आपत्तीच्या वेळी त्या लोकांना मुठभर दिलेले धान्यसुद्धा सर्वोत्तम दान समजले आहे. हेच सर्वोत्तम पुण्य आहे. जे सोने, चांदी इत्यादींचे दान केले जाते
त्यापासून जेवढे लाभ होत नाही तेवढे दान आपण आपत्तीकाळी करतो त्यापासून मिळत असते. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आपत्तीग्रस्त, अपंग, विधवा, अनाथ इत्यादींची सेवा करायला पाहिजे. मित्रांनो, दानाचे महत्त्व हे त्यागाचे असते. वस्तूचे मूल्य काय आहे यावर ते निर्भर करत नाही. ज्या भावनेने आपण दान करत आहोत त्यावर दानाचे महत्त्व ठरवले जाते. निस्वार्थी भावनेने एखाद्या भुकेल्या माणसाला किंवा प्राण्याला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी पाजणे हे सुद्धा सर्वोत्तम दान आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.